डॉक्टर तुम्ही या ना तुम्ही कोण बोलणार त्या ठिकाणी अशा पद्धतीने करू शकत नाही. आपल्या सर्वांच्या भेटीला राष्ट्रवादीचे मध्ये आले. दोघांचं मी स्वागत करतो. आता ज्या डॉक्टरांनी थोडी माहिती द्यावी पण एकदम राऊंड वरती गेला लेबर वॉर्डला त्यांची बाजाबाजी झाली, बोलणी झाली, काय झालं कारण की वरती लेबर वॉर्ड मध्ये तिथे उद्या कुणी रस्त्यावर डॉक्टरला मारलं पाहिजे असं तुम्ही सांगा. नाही निश्चितच नाही सर. तुम्ही डॉक्टर म्हणते सांगा का सुरेश पाठीमागे ना सुरेश डॉक्टर येत नाहीत आमच्या फ्रेममध्ये. तुम्ही सहभागी आहात का? सर आम्ही निषेध निषेध नाही, सहभागी आहात का? आम्ही बंद मध्ये सहभागी आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने. मग तुम्ही मोघम काही माहित नसताना त्याचा निषेध करता असं म्हणायचं का? विषय कसा आहे साहेब, हे जे लहान डॉक्टर आणि नर्सेस जे आहेत, एका डॉक्टरला ते सगळ्यांसमोर आम्ही व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे. आता त्याचा स्कॅन करण्यासाठी त्याला नेलेला आहे. मग एवढं मारलं असेल आणि मेदम म्हणजे आम्ही व्हिडिओ बघितला, महिलेला फोनवर कोणातरी फोन करे तुम्हालाच करत असावी आणि त्याच्यात तिच्या फोनवर हाताला हात मारला, रजिस्टरली डोक्याने मारलं. हे सगळं झालेलं आहे. आता ते कुठे आम्हाला माहित नाही. म्हणजे आम्ही येणार म्हणलं की कमिशनर साहेब पोलीस सगळे ऍक्टिव्ह झाले. आयडिया देतील त्यावेळेला ते होते तिकडे, नंतर ते लगेच आले. या ना. थोडा आयडिया आम्ही जो व्हिडिओ बघितला अक्षरशः तिथे एक व्हिडिओ आणि पुरुष कुठल्याही महिलेला हात लावत नाही हे आपल्याला माहिती. किती काय झालं तरी एका महिलेला मारताना आम्ही तिथं बघितलं. पण आम्हाला असं कळालं, मी पोलिसांना विचारतो की तुम्ही जे कलम टाकले त्या कलम मध्ये कुठेही मला मेडिकेअर पॉलिसीच्या अंतर्गत कुठलेही कलम तिथं दिसत नाही जे कॉग्निझेबल ऑफेन्स त्याच्यामध्ये दिला जातो आणि त्याला जेल म्हणजे 3 वर्ष जेलमध्ये टाकण्यात येतं. मला आपल्याला विचारायचं FIR झाला चटरपटर कुठले तरी त्याच्यामध्ये ते टाकलेले आपण मेडिकेअरचं टाकलेलं नाही. मला सांगा कुठलं टाकलं. माझ्याकडे जी माहिती आलेली तुम्ही BNSS कायद्याच्या अंतर्गत टाकलेलं आहे. कलम 132 लावले, 121 लावले, 251 लावले, 352 लावले, 189 लावले, त्यानंतर 191 लावले. बरोबर आहे. पण तुमच्या या महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस लावलाय कोणतं सेक्शन आहे? कुठलं सेक्शन? कोणतं सेक्शन? तुम्ही महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस नॉन अवेलेबल आहे, त्याला 3 वर्ष तुम्ही काढू शकणार नाही. 2 वर्षामध्ये शिक्षा झाली नॉन अवेलेबल. नाही मला जे कळलं 3 वर्षाची नॉन अवेलेबल. तुम्ही आता त्याला पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं, काय केलं? आता 3 आरोपी अटक केली. आता FIR बघितला तर एकाचं नाव आहे आणि बाकी 3 अज्ञात आहेत. आता पर व्हिडिओ आले तर अज्ञात ठेवायचं कारण काय आहे? एक महिला आहे, तो काहीतरी आर्मीचा ड्रेस घालून आलेला, त्याला अटक केला. त्या नगरसेवकला म्हणजे तो मेन जो आहे जो त्या रजिस्टरली मारतोय त्याला तुम्ही ठेवलंय का? कारण राजकीय पक्षातला आहे. मग कधी करणार साहेब? नाही अंदाज काय फरार आहे का? तो सापडलाच नाही. काय नगरसेवक आहे, कुठं थांबणार आहे तुम्ही? त्याला असं वाटतं बेल मिळेल, त्याला असं वाटतं का? आम्ही भूमिका या सर्व डॉक्टरांच्या बाजूने, नर्सेसच्या बाजूने आहे. तुम्ही सांगा आम्ही काय करू? इथं आंदोलन करत बसू? तुम्ही पकडत नाही तोपर्यंत का तुम्ही शब्द देते या सगळ्या आमच्या नर्सेसला आणि डॉक्टरांना की तुम्ही आजच्या आज अधिवेशन आजचं संपण्याच्या आधी त्याला तुम्ही अटक करा? मला जे कळालेलं आहे इथले खासदार जे आहेत त्यांनी ट्विट केली आहे की यांच्या बाजूची वाटते, पण त्यांचा तो नगरसेवक आहे आणि त्याला कदाचित नेत्यांनी फरार केलं असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्याला सेफ आणि प्रोटेक्ट केलं जातं. पहिलं तर त्याला धरला पाहिजे कारण का तो महिलेलाही मारतो, बरोबर आहे, फोन हिसकावून घेतो आणि दुसरं रजिस्टरली त्याला मारलंय. काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा? कारवाई झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? जे सत्य आहे त्या बाजूने कारवाई झाली. आणि हे आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल. इथं बेड नाही, इथं सेवा देण्यासाठी म्हणजे माणसं आहेत पण याला इक्विपमेंट नाही, यांना काही सामग्री नाही. आणि मग ह्यांनी काय करायचं? म्हणजे ह्यांनी मार खायचा आणि महानगरपालिका त्या बाबतीत कमी पडायची, असं झालं ना विषय. साहेब अटक कधी होणार सांग?
आणि नाही झालं काय करायचं? उद्या मग मोठं आंदोलन आम्ही करू इथे. तुम्ही सांगा काय करायचं? ऍक्शन घेत होतो. कमिशनर साहेब जे नाही ना भोगून नाही ना चालणार. मुख्य आरोपी एक लोकप्रतिनिधी आहे, राजकीय पक्षाचा आधार आहे. 3 वर्षांनी काही जण रिटायर होईल. जर म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन मिळालं एक टेबल तिकडे चाललंय. तुमची भूमिका काय आणि आम्ही काय केलं तर तुम्ही आम्हाला सांगा. साहेब, आमची ही बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे की डॉक्टर्स आणि रुग्णालयांमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक कायदा केंद्र सरकारने ताबडतोब पारित करावा, जो इफेक्टिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे. परंतु आम्हाला त्याच्याबद्दल लागतं या सगळ्या गोष्टी, विशेषतः कल्याण डोंबिवली मधल्या हे जे प्रकार आहे हे का चालू, कारण मुख्यमंत्र्यांकडनं साधं ट्विट देखील आज आलं नाही सध्या आतापर्यंत तरी. कुठतरी एकनाथ शिंदे नाराज होतील म्हणून ते कारवाई करणार नाही, तसं असेल असं नाही. मला असं वाटतं आता कुठलंच इलेक्शन नाही आहे, त्यामुळे ह्या ज्या नर्सेस डॉक्टर त्यांना ज्यांनी मतदान केलं होतं 2029ला, आता इलेक्शन नाही, कशाला यांचं ट्विट करायचं, कशाला यांना पाठिंबा द्यायचं, कशाला त्या रमेश म्हात्रेला पकडायचं. 3 वर्ष आहेत, 3 वर्षानंतर आपण बघू आणि जर काही आकडा कमी पडला आमदारांचा विकत घेऊ, अशी भूमिका भाजपच्या प्रमुख नेत्यांची असावी. खरं तर माझी अपेक्षा होती इथे असणारे जे इतर मोठे नेते आहेत, म्हणजे मी समजू शकतो एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत नरम आहे, अडचणीचे, ते लवकरात लवकर बरे व्हावे, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण बाकीच्या नेत्यांना याला काय होतंय? आला का इथं कुठला तुमचा आरोग्यमंत्री, नाही तर कुठला राज्यमंत्री आला का इथं असणाऱ्या आमच्या नर्सेसचा पाठबळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी? नाहीतर श्रीकांत शिंदे आले का इथं पाठबळ देण्यासाठी? रवींद्र चव्हाण पण इथे असतात. इलेक्शन आलं तर एकामेकाच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर रवींद्र चव्हाण साहेब येत नाहीत. रवींद्र चव्हाण तर कोण आहेत? राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे हे ते जर इथून मतदारसंघातून निवडून येत असतील 4थी वेळ, तर मग ह्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आणि तुमच्याच मतदारसंघात हा विषय होऊन तुम्ही जर येत नसताल आणि तिथं प्रचारामध्ये तुम्ही व्यस्त असाल तर मग लोकांनी 5व्यांदा तुम्हाला 100% निवडून दिलं नाही पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आले नाहीत, श्रीकांत शिंदेंनी फक्त ट्विट केले, पण इथं यायला पाहिजे होतं. तिथं आरोग्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं, राज्यमंत्री आरोग्य यायला पाहिजे होतं, नाही तर भाजपच्या कुठल्याही इतर नेत्यांनी जे काही असतील राज्यमंत्री नाही तर कुणीतरी येऊन संवाद साधायला पाहिजे होता, पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने इथं दुसरं काहीच झालेलं नाही. हे दुर्दैवी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलिसांना परत एकदा नागरिक म्हणून आणि विरोधातला एक कार्यकर्ता म्हणून, विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून, की आज संध्याकाळपर्यंत त्या माणसाला पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि आमची ही मागणी त्याची ढिंड काढता आली तर नक्कीच काढली पाहिजे. माझं तर मत आहे, पोलिसांना सांगतो आणि या सरकारलाही सांगतो, गाडीत जाऊन त्याला पकडण्यापेक्षा त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून, अंडरवेअरवर आणि बनियनवर. मग कुठंतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरिबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो. एवढी आहे का हिंमत या सरकारमध्ये? तुमचा जवळचा माणूस असला, गुंड असला आणि तुमचे नको ती कामं करणारा माणूस असला तरी शेवटी इथे असणाऱ्या सेवकांवर, रुग्णसेवकांवर जो तो अन्याय करत असेल आणि फोनवर शिवीगाळ करत असेल, महिलेला सुद्धा फार आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सर आपण बघतोय